सो एकदा संत चोखामेळा जे असतात ना, ते असे घरून बाहेर जात असतात आणि त्याच वेळेस भक्तांची पंढरीला वारी चाललेली असते. तर संत चोखामेळा जे असतात ना, ते त्यावेळेस एका काय बोलतात त्याला, एक मोठ्या सावकाराकडे त्याचे गुरं राखायचं काम करत असतात. महाराजचे लोक वगैरे करत असायचे आधी ते. परत सांगतोय, कोणी सुद्धा जातीने हीन नसतो. त्याचं हृदय कमी असतं ना, ते लोक हीन असतात फक्त. मोठे संत इतर जातीमधनं पण आलेले आहेत. त्याच्यामुळे मी कधी जातीनं आजपर्यंत मानलं नाही, पण सांगतोय. मग त्यावेळेस हीन मानायचे अशा जातीला लोक, ते चुकीचं होतं. सो झालं असं की ते पाहतात, गुरं राखत असताना की तिथनं एक अशी पंढरीला वारी चालली. आणि मग हरीचं नाव ऐकतात, विठ्ठल विठ्ठल नाव ऐकतात. याच्या आधी ऐकलेलं असतं इकडून तिकडून, पण एवढं दमून असं मन रमून जातं त्याचं. आणि त्याच्यामध्ये ते नाव घेत 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 ते जात 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 ते उरं डोरं सोडले तिकडं, ते गेलं त्या जोडला पंढरीच्या वारीला. आणि ते त्यांना सुधच नसते, ते जातात 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 असं विठ्ठलाचं नाव घेत 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 पंढरपुरात पोहोचतात. पंढरपुरात पोहोचल्यानंतर त्यावेळेस कसं एवढा कोणी रिस्पेक्ट देत नव्हता. संत एकनाथ पाहतात त्यांना, आणि संत एकनाथ पाहतात की किती हे दंग आहेत यांच्या कीर्तनामध्ये, किती समाधीमध्ये गेलेला व्यक्ती असं पाहतात. आणि पाहिल्यानंतर मग त्याला दीक्षा देतात संत एकनाथ. जसं संत एकनाथांनी दीक्षा दिली, लोक सांगतात, अरे म्हणे हे तर महाराज माणूस आहे म्हणे, याला कुठे दीक्षा देतात. संत एकनाथ महाराज बोलतात की त्याच्याने काय होतं म्हणे, ज्याची पात्रता आहे भक्तीला ऍक्सेप्ट करायची त्याला दिलंच पाहिजे. आणि मग ते काय करतात, दीक्षा तर देतातच, पण त्यांच्या ठिकाणी उभं करतात, जिथं एकनाथ उभे असतात. आणि मग त्याला सांगतात, आजपासून तू जाऊन तू कीर्तन करायचं. गुरुचा आदेश मिळाला, त्यामुळे तो कीर्तन कीर्तन करतो, काय हरकत नाही, कीर्तन करत असतो. लोकांना पण त्याचं कीर्तन पटायला लागतं. आता होतं काय, तिथे तो सावकार येतोय, ज्याच्या गुरुडोर सांभाळत असतोय. ते म्हणते, अबे संत चोखामाळी म्हणे, तुला कळते काय म्हणतो, कोण आहे तुला माहिती आहे, तू महाराज आहेस म्हणते, तुला काय करतोय. तेव्हा त्याला झटका देतो, असा झटका दिल्यावरती तेव्हा ते समाधीच्या बाहेर नाही. आणि बोलतो, अरे मी तर काय करतोय म्हणे. म्हणजे तो तेवढ्या दिवसात त्याला सुद्धा नसते ऍक्च्युली तो काय करतोय त्या गोष्टीची. तो एवढा खुश असतो. आणि एकदम तो असा शॉक होऊन जातो. आणि शॉक झाल्यानंतर मग परत एकदा त्याला म्हणतात, तो चल म्हणे आता आपल्या आपल्या गुरुढोरं सांभाळायला. मग तो रिटर्न येतो. मग रिटर्न आल्यानंतर त्याला थोडं नॉलेज वगैरे पण असतं. मग तो इतर लोकांना सांगत असतो. लोक ऐकायला लागतात त्याचं. मग लोक ऐकायला लागल्यावरती इतर समाजातल्या मोठ्या लोकांचा द्वेष वाढतो त्याच्यावरती, संत चोखामेळ्याच्या प्रती. आणि मग गावातले मोठे व्यक्ती म्हणतात, तुझं हे हरीचं नाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सोडत नसेल कीर्तन करणं, तर आम्ही तुला वाळीत टाकू. आणि शेवटी होतं पण तसं, त्याला वाळीत टाकतात. वाईट टाकल्यानंतर खूप जास्त दुःखात असतो तो. वाईट टाकल्यामुळे त्याला कोणीच मदत करत नाही. आता वेळेस होतं असं की त्यावेळेसच त्याची बायको गर्भवती असते, जी बाळाला जन्म देणार असते. आता होतं काय, ज्यावेळेस त्याच्या वाईफचं पोट दुखायला लागतं, त्यावेळेस संत सावतामाळी बोलतात की, सावतामाळी ना चोखामेळा, संत चोखामेळा बोलतात की, आता मी काय करू, कोणाला बोलणार, कोणीच मदतीला यायला तयार नाही, कारण आपल्याला वाईट टाकण्यात आलंय. मग आई, त्याची वाईफ म्हणते, तू जा म्हणे, माझी बहीण आहे म्हणे, माझ्या बहिणीला घेऊन ये म्हणे. ती माझी मदत करेल म्हणे. ती पळत 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 जाते. जात असताना रस्त्यामध्ये परत त्याला विठ्ठलाच्या वारीकडे जाणारे लोक दिसतात ते. आता परत बायकोचं पोट तिकडे दुखतंय, बाळ होणारच आहे, कोणी मदतीला नाहीये. हे जाताना त्या कीर्तनाला बघते आणि त्याला कळतच नाही काय होतंय. त्या कीर्तनात परत दंग होते, परत जाते पंढरपूरला. तिथूनच आता घरी टेन्शन, वाईफ एकटी, बाळ जन्माला येणारच आहे. तिकडे गेलता गेलता बायकोच्या बहिणीला बोलायला मदतीला, तो गेला इकडे, याला सुधच नाही कसली. आता विठ्ठल येतात टेन्शन मध्ये, म्हणता, अरे असं केलं तर कसं चालायचं, म्हणते यार असं नसतंय, चुकीचं आहे. आता विठ्ठल म्हणते, पण आता सांभाळून घेतलं पाहिजे, आता काय करायचं. मग विठ्ठल रुक्माईच्या जोडीला येतात. रुक्माई घेते तिच्या बहिणीचं रूप, आणि विठ्ठल घेतात तिच्या बहिणीच्या नवऱ्याचं रूप. विठ्ठल घराबाहेर थांबतात, रुक्मी जाते मधी. आता बाळाला जन्मदिन लगेच कट काम असते, मग रुक्माई पाणी बिणी गरम करते, सगळं 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 करते. मग ते बाळाला जन्म देतात मग ते. मग ते बाळा बाहेर येतं. मग ते बाळा आणि आई एकदम सेफ होऊन जाते. मग त्याच्यानंतर जे विठ्ठल असतात,
तितक्यामध्ये पुढे ते लय पुढे गेलेलं असते. त्याला मध्येच जाग येते. त्याला कळतं किती वेळ झालाय. त्याला लक्षात येतं, अरे बायकोची डिलिव्हरी होती. बायकोच्या बहिणीला बोलायला गेलतो. इकडे आलो मी. अरे आता झाला गोळ म्हटलं. परत पळत पळत येते तिकडून परत. आता विठ्ठलाला कळतं इकडे की ती येते म्हणून तिकडून. विठ्ठल सांगतात मी जरा बाहेर जातो म्हणे. बाहेर जाऊन जरा येतो असं. मग ते जातात बाहेरच्या बाहेर निघून जातात. मग रुक्माई बी सांगते की मी येते म्हणजे जरा जाऊन तुझं बाळ सेफ आहे तू घ्यायची काळजी घेऊन मी येते जरा जाऊन. ती पण दोघं निष्ठून विठ्ठल रुक्माई निघून जातात तिथून. ती येते आणि बघते तर काय आहे, ही टेन्शन मध्ये असते. तर बाळ सुरक्षित वाईफ सांगते चांगलं झालं म्हणे तुम्ही टायमवर लवकर बोलवलं त्यांना, नाहीतर म्हणे माझी मी मेलेच असते म्हणे मला काहीच कळत नव्हतं म्हणे. तर ते म्हणते मी तर नाही बोलवलं पण ठीक आहे आता काय आले तर आले. मी एवढं खुश होते की त्यांच्यामुळे माझा मुलगा म्हणजे माझं बाळ आणि माझी वाईफ वाचली. ती परत पळत 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 जाते तिच्या बहिणीकडे. फक्त कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे सॉरी अभिनंदन करायला की तुम्ही धन्यवाद तुम्ही मदत केली आमची असं. जाते पळत 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 जाऊन त्यांना म्हणते तुम्ही मदत केली धन्यवाद मला मला बाळ झालं वगैरे. आणि ते समोरची माणसं म्हणते तर आम्ही आलोच नाही म्हणते तू तर आलाच नाही आम्हाला बोलायला आम्हाला माहित पण नाही आम्ही आलोच नाही. तो जातो टेन्शन मध्ये अरे बाबा कोण आलं होतं नेमकं. आणि ते पळत 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 परत येते येण्यासारखं इकडे. त्याला कळतंय विठ्ठल आलते म्हणून त्याला कळतंय विठ्ठल आलते म्हणून. सांगायचं तात्पर्य काय की आणि तो व्यक्ती मग त्याला मंदिरात प्रवेश नसतो तेव्हा तो असं लिहित होतो. खूपच जास्त सुंदर आहे बाळांनो. दिसत आहे का हे. गुलाल उधळीत रंग अभिरा गुलाल उधळीत रंग 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 अभिरा गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग उंबरट्यासी कैसे शिवू आम्ही जातीन उंबरट्यासी कैसे शिवू आम्ही जातीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही पायरी शिवोदंग गाऊनी अभंग पायरी शिवोदंग गाऊनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अभिरा गुलाल उधळीत रंगाचे सखा पांडुरंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाणी अंग विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होनी संग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अभिला गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्ता जन येती पंढरीच्या बाळवटी संत गोळा होती चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अभिर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. त्याच्यामध्ये सेकंड पॅराग्राफ खूप सुंदर आहे.